नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज पुन्हा एकदा नवा दिवस, नवा प्रश्न, नवी चर्चा. आज मी चर्चा करणार आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबत. आणि माझा प्रश्न आहे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा दर्जा घसरत चाललाय का? आपल्या सगळ्यांना माहिती आहे, साहित्य संमेलन जवळ आलं की या चर्चेला दरवर्षी सुरुवात होते, दरवर्षी आरोप प्रत्यारोप होतात. तसे आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. आज गेल्या वर्षीचं जे साहित्य संमेलन होतं, पुण्याचं साहित्य संमेलन, त्यावर कोणीतरी भ्रष्टाचाराचा आरोप केलेला आहे. संयोजकांनी तो नाकारला असला तरी ही चिखलफेक पुढचे काही दिवस सुरू जाईल. आज आणखी एक बातमी आली आहे की साहित्य संमेलनाच्या रिंगणामध्ये 5 उमेदवार उभे आहेत. हे 5 उमेदवार पाहिले तर एखाद दुसरा अपवाद वगळता साहित्यामध्ये ज्यांचं योगदान आहे असे किती साहित्यिक त्यामध्ये आहे असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. अलीकडे मोठे साहित्यिक अशा साहित्य संमेलनांमध्ये फिरकत नाहीत. परिसंवाद सुद्धा धड दर्जाचे होत नाहीत. प्रचंड पैसा खर्च होतो. 2-1 कोटी रुपये यावेळच्या साहित्य संमेलनाचा खर्च आहे. सरकारने दुप्पट द्यावा निधी, 50 लाख रुपये द्यावेत अशी ही मागणी आहे. एकूणच साहित्य संमेलन ही खरोखरच मराठी लेखकांची, मराठी वाचकांची गरज आहे का? साहित्य संमेलनाचा दर्जा जर घसरला असेल तर ती होण्याची गरज आहे का? की काही लोकांना मिरवण्यासाठी हे केलं जातं? साहित्य संमेलनामध्ये आमूलाग्र बदल झाला पाहिजे का? हे माझे आजचे मुद्दे आहेत. मी विचारणार आहे प्रश्न आपल्या नामवंत पाहुण्यांना. माझ्या स्टुडिओमध्ये आहेत दाकरू सोमण. त्यांना खगोलशास्त्रज्ञ म्हणून आपण सगळेजण ओळखतो, पण आज ते वेगळ्या भूमिकेत आहेत. ते संयोजक आहेत 84व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे. हे साहित्य संमेलन ठाण्यामध्ये होणार आहे, त्यामुळे त्यांची भूमिका पूर्णपणे बदललेली आहे. माझ्यासोबत असणार आहेत या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या एक अध्यक्षपदाच्या उमेदवार गिरिजा कीर. गिरिजाताई, तुमचं स्वागत या चर्चेमध्ये. कशासाठी तुम्ही उभे आहात दर्जा घसरत असताना, असा मी प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. तुम्ही मोकळेपणाने बोलावं अशी अपेक्षा आहे. माझ्या सोबत आहेत विजय चोरमारे. विजय चोरमारे हे दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष आहेत आणि एक बंडखोर कवी म्हणून ओळखले जातात. आणि माझ्यासोबत पुण्याहून आहेत विद्रोही साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, लेखक, पटकथाकार, संवाद लेखक संजय पवार. मी चर्चेला सुरुवात करतोय. संजय पवार, तुमच्यापासून. तुम्ही विद्रोही आहात, तेव्हा विद्रोहाचा पहिला उद्गार यावर्षी सुद्धा तुम्ही काढाल अशी अपेक्षा आहे. हे जे साहित्य संमेलन आता होऊ घातलंय, अध्यक्षपदाचे उमेदवार तुम्ही पाहतात, एकूण चर्चा पाहतात. गेल्या वर्षीचं पुण्याचं संमेलन तुम्ही पाहिलेलं आहे, भ्रष्टाचाराचे आरोपही सुरू झाले. एकूण संमेलनाचा दर्जा घसरतोय असं तुमचं म्हणणं आहे का? संमेलन हा बाजार बुणग्यांचा अड्डा झालाय का? नाही, मुळात मला असं वाटतं की मराठी साहित्य संमेलनावर फार गांभीर्याने चर्चा करावी असा तो विषय असं मला वाटत नाही. कारण आपल्या सामाजिक आणि सांस्कृतिक जर इतिहास पाहिला तर मुठभर लोकांनीच शिक्षणाचा अधिकार आपल्याकडे ठेवला होता आणि एका बहुसंख्य वर्गाला शिक्षणापासून आणि एकूणच म्हणजे साहित्य आपण ज्याला म्हणतो त्याच्यापासून वंचित ठेवलेलं होतं. तो इतिहास फार जुना नाही आहे, 50-60 वर्षाचाच आहे. आणि त्यामुळे ह्या ज्या काही साहित्य संस्था आहेत या पुन्हा त्या मुठभर लोकांच्याच ताब्यात आहेत. आणि आजही त्याच्यामध्ये जरी काही बहुजन आणि दलित समाजातले लोक दिसत असले तरी त्याचं मूळ स्वरूप जे आहे ते तसंच आहे. आणि त्याच्यामुळे महात्मा फुलेंनीच, रानडेंनी जेव्हा पहिलं संमेलन घेतलं तेव्हाच घालमोडे दादांचं संमेलन म्हणून ज्याला धिक्कारलं होतं, त्याच्यामध्ये आताही काही फारसा बदल झालेला नाही आहे. आणि आपण जर म्हणतात की दर्जाच्या संदर्भात तर ते दर्जेदार व्हावं असं कधी प्रयत्न होता असं मला वाटत नाही. कारण मुळामध्ये ह्या ज्या वर्गाच्या हातात हे संमेलन आहे त्यांच्या सगळ्याच गोष्टीकडे बघण्याची जी वृत्ती आहे ती कार्य करण्याची आहे. आणि कार्य म्हटलं की मग त्याच्यामधली ती रिच्युअल्स आली, ते विधी आले, मग समयवा पेटवणं असो, सरस्वतीला हार घालणं असो, हारतुरे देणे असो, आणि त्याच्यानंतर पुख्खा जोडणे, मठ्ठ्यात जिलबी बुडवून खाणे आणि जमले तर काहीतरी साहित्यिक चर्चा करणे, असला जो काही प्रकार आहे त्या अशा संमेलनाच्या एकूणच नियोजनातच आपल्याला असं दिसतं की त्यांना साहित्याविषयी फार चर्चाच करायची नाही. जिथे अध्यक्षीय भाषण ही 20 मिनिटात आवरा असं सांगितलं जातं, तर तिथे काय आपण दर्जाची अपेक्षा करणार असाच माझा सवाल आहे. दर्जाची काय अपेक्षा करणार असा तुमचा सवाल आहे. मी जातोय दुसरे एक तरुण कवी विजय चोरमारे यांच्याकडे. विजय चोरमारे, संजय पवार काय म्हणाले तुम्ही ऐकलत. मला तुम्हाला विचारायचं आहे, 2 कोटी रुपये खर्च होतात, हजारो लोक हे वाचक या संमेलनाला हजर राहतात. काय म्हणणं आहे तुमचं? ही संमेलनं खरोखरच टाकाऊ झाली आहेत का? संजय पवार यांच्या म्हणण्याशी मी 100% सहमत आहे. पण त्याच्याबरोबर दुसरी एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की जिथं 1 लाख लोक, लाखापेक्षा अधिक लोक ज्या ठिकाणी एकत्र जमतात ती गोष्ट आपल्याला एकदम मोडीत काढता येत नाही.
गेल्या काही वर्षातली संमेलनाची चर्चा, संमेलनामध्ये होणारे व्यवहार हे सगळं बघितलं तर ज्या पद्धतीनं सगळ्या गोष्टींची घसरण जी होत चाललेली आहे ते सगळंच कुणाही विचार करणाऱ्या माणसाला असं काळजी वाटावं असं आहे. मी जे म्हटलं की ही संमेलन मोडीत काढता येत नाही. याच विद्रोही सांस्कृतिक चळवळीची भूमिका आहे की इथं आपण जायचं नाही, अशा ठिकाणी आपण अशा आपल्या लिहिणाऱ्या लेखकांनी, कवीने अशा ठिकाणी जाऊ नये, अशी भूमिका विद्रोही सांस्कृतिक चळवळ मांडते. पण माझं म्हणणं असं आहे की ज्या मांडवात जाणारे जे 90% लोक हे बहुजन समाजातले आहेत, खेड्यापाड्यातले आहेत, ज्यांना काही नवीन ऐकावंसं वाटतं असे आहेत, तिथं तुम्ही जायचं नाही. आणि ज्यांना आपले चुकीच्या गोष्टी मांडायच्या आहेत त्यांच्या ताब्यात हा मोठा समूह द्यायचा ही पुन्हा मला योग्य गोष्ट वाटत नाही. पण गेल्या काही वर्षातला सगळ्या परिसंवादांचे विषय अनेक वर्ष पत्रिका तुम्ही काढून बघितल्या संमेलनांच्या, तर परिसंवादांच्या विषयाच्या वाक्यरचना सुद्धा बदललेल्या नाहीत. संत साहित्याने समाज घडवला का बिघडवला, दरवर्षी तिथे 1-2-3 वारकरी, 2-3 कीर्तनकार, 1-2 संमेलनाचे अभ्यासक आणायचे आणि त्या विषयावर तिथे एक टाळकुटी चर्चा 1-2-2.5 तासाची घडवायची. त्याच संमेलनात कुठंतरी एखादा 2 राजकीय नेते पुढारे आणायचे, 2 पुढाऱ्यांच्या अवतीभोवती बोलणारे लोक आणायचे आणि राजकारण आणि साहित्य यांच्या संबंधावर चर्चा घडवून आणायची. अतिशय निरर्थक, अतिशय फालतू प्रकारच्या चर्चा होत असतात संमेलनातनं. गेल्या काही वर्षातली तुम्ही अखिल भारतीय संमेलनातली कवी संमेलन बघितली तर एवढा रटाळ कार्यक्रम कवी संमेलनाचा महाराष्ट्रात दुसऱ्या कुठेही ठिकाणी होत नाही. कधीही कोटा पद्धतीनं महामंडळाच्या घटक संस्था, ज्या विभागीय संस्था आहे त्या आपले कोट्यातले रद्दड कवी त्या कवी संमेलनात भरत असतात. आणि हे या सगळ्यामुळं ते कवी संमेलन म्हणजे 25% कवी संमेलन संपल्यावर मांडव ओस पडायला लागतो आणि शेवटी स्टेजवरची गर्दी कवींची जास्त राहते आणि मंडपातले श्रोते कमी राहतात. इतक्या वाईट पद्धतीने सगळा व्यवहार चाललाय. कुठलीही गोष्ट धडपणे करायचं नाही असं ठरवूनच सगळा व्यवहार त्या संमेलनाच्या मध्ये केला जातो असं माझं मत आहे. अगदी मी जातोय गिरिजाताई कीर यांच्याकडे. गिरिजाताई, पहिल्यांदा मी तुमचं अभिनंदन करतो, तुम्ही एक उमेदवार आहात, तुम्हाला शुभेच्छाही देतो तुमच्या या निवडणुकीसाठी. पण मला तुम्हाला विचारायचं आहे, 2 तरुण लेखकांचं काय मत आहे तुम्ही ऐकलं, अशा संमेलनाचं तुम्हाला कशासाठी अध्यक्ष व्हायचंय? काय झालंय की खूप वेळेला अंधाराची बाजू पुढे आणली जाते. या गोष्टीला चांगलीही बाजू आहे. 2 गोष्टी इथे एकत्र घुसळल्या गेल्या आहेत. एक म्हणजे मुठभर लोकांच्या हाती संमेलन आहे. हा जो पवार साहेबांनी दावा केलाय तोच मला पटत नाही. म्हणजे एका मुठभर लोकांच्याकडून काढून ते दुसऱ्या मुठभर लोकांच्या हातात दिलं की त्यांचं समाधान होणार आहे का? ही किती चुकीची बाजू आहे. आणि पुन्हा अमुक कवी निवडले, अमुक लेखक निवडले, अमुक विचारवंत निवडले, हा दोष तुम्ही साहित्यिकांना कसा काय देता? जे कोणी निवडणारे असतील त्यांना तुम्ही हा प्रश्न विचारा. हे एक. आणि संमेलनाच्या 2 बाजू आहेत. एक बाजू अशी की संमेलनातली वैचारिक बाजू आणि दुसरी बाजू म्हणजे त्या संमेलनाच्या अनुषंगानं येणाऱ्या इतर गोष्टी. आता मांडव आला, जेवणावळ आली, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचा खर्च आला, थाटमाट आला, डामडौल आला. आता इथे प्रश्न येतो की हे सगळं हवं आहे का नको आहे? आणि हे जर नको असेल तर ते तुम्ही काढू शकता, संयोजक ते ठरवू शकतात, महामंडळ के साहित्य संस्था ते ठरवू शकतात. पण याचा दोष तुम्ही साहित्यिकांना किंवा संमेलनाला देऊ नका. आता एक लक्षात घ्या की इतके लाखो लोक एकत्र येतात आणि नुसते लोक नव्हे, त्या साहित्यिक आहेत, विचारवंत आहेत, लेखक आहेत, संपादक आहेत, प्रकाशक आहेत, कोट्यवधी रुपयाची पुस्तकांची खरेदी होते. हे सगळं तुम्ही मोडीत काढणार? मोडीत काढणं सोपं असतं, घडवणं कठीण असतं. जो मनुष्य आकार देत असतो ना त्याला अनेक अंगानं विचार करायचा असतो. आता हे मला मान्य आहे की सुरुवातीची संमेलनं आणि आत्ताचं संमेलन याच्यामध्ये महद अंतर पडलंय. पहिली संमेलनं ही एखाद्या हॉलमध्ये व्हायची, वैचारिक देवाणघेवाण व्हायची, चर्चा व्हायची. मान्य आहे मला की विचारधन हाती लागायचं, पण हाही विचार केला पाहिजे की हे धन एका मुठभर विचारवंतांच्यातच फिरत राहायचं. याच्या पलीकडे आम जनतेपर्यंत ते पोचायला हवं असेल
तर वैचारिक घुसळण व्हायला हवी. अहो, थोडंसं हीण येणार म्हणून सोनं सगळं आपण फेकून देतो का? हे किती चुकीचं आहे. हा विचारच चुकीचा आहे. त्यामुळे आपण नेहमी म्हणतो की पॉझिटिव्ह विचार करा, निगेटिव्ह करू नका. आणि संमेलनाची सुरुवात झाली की मुळात आधी न न न घंटा वाजवायला सुरुवात होते. आणि मुळात मला हे म्हणायचं आहे की हा जातीयवाद आणायचा कशाला? तुम्ही हे लक्षात घ्या की ही मराठी अस्मितेची वर्षप्रतिपदा आहे. एवढे लोक आनंदाने एकत्र येतात, भेटतात, मराठीत बोलतात, मराठी विचार मांडतात. मराठी विचार चांगले, वाईट, बरोबर, चूक हे तुम्ही मग ठरवा ना. पण मांडू द्या, बोलू द्या, त्यानं व्यक्त होऊ द्या आणि व्यक्त होणं जनसामान्यापर्यंत पोचू द्या. हे सगळं एवढं चाललेलं असताना आपण याची दुसरीच बाजू फक्त लक्षात का घ्यायची? आपण याची मला नाही नकारात्मक वाटत बाजू का लक्षात घेतो? गिरिजाताई, मी येतो तुमच्याकडे. संजय पवार, उत्तर द्या. गिरिजाताईंनी काही प्रश्न ठेवलेत तुमच्या पुढे. त्यांचं असं म्हणणं आहे, हा जनतेचा उत्सव आहे, याला विरोध का करता? नाही, मुळात तो जो उत्सव म्हणतात ना, तर तो मला असं वाटतं की अलीकडे जे स्वागताध्यक्ष निवडले जातात ते पर्यंत राजकारणी असतात आणि गर्दी जमवण्याचं काम ते करत असतात. मला असं म्हणायचं नाही की सर्वसामान्य वाचक तिकडे येतच नाही, कारण त्यांना पुस्तकं खरेदी करायची एक संधी मिळते त्यामुळे येतोच. परंतु मुळामध्ये ज्यासाठी तो उत्सव किंवा ते संमेलन केलं जातं त्या साहित्याविषयी किंवा त्या साहित्यिकांच्या सन्मानाविषयी का केलं जातं, म्हणजे जर आनंद यादवांच्या वेळी जर त्याच्या अध्यक्षाशिवाय ते संमेलन होत असेल तर मला असं वाटतं यासारखी लाजिरवाणी गोष्ट कुठली नाही. म्हणजे तुम्ही करता का? म्हणजे मग अध्यक्ष निवडता कशाला? आणि त्याचं पुस्तक अत्यंत दडपशाहीने बंद केलं गेलं किंवा बाजारातनं प्रकाशकांनी मागे घ्यायला लागलं आणि तेव्हा कुठल्याही साहित्यिकांनी कुठलीही भूमिका घेतली ना, लेखकाने घेतली आणि त्याच्या अध्यक्षतेशिवाय संमेलनही पार पडलं. मग एकूण कुठल्या साहित्याबाबत आणि कुठल्या दर्जाबद्दल आणि कशाबद्दल बोलतायत? आणि त्यांनी जो जातीयतेचा मुद्दा काढला की जातीयता आपण आणायची कशाला, तर ती आणावी लागते याच्यासाठी कारण त्याचे संदर्भ आहेत. त्या संदर्भाशिवाय कोणीही बोलत नाही आणि तुम्हाला इतक्या चटकन ते सामाजिक संदर्भ विसरता येणार नाहीत. म्हणजे मुलींना सुद्धा शिक्षणाचे अधिकार नव्हते आणि याच पुण्यात सावित्रीबाईंना काय पद्धतीने हे करावं लागलं आणि आज त्या सावित्रीबाईंच्या मुळेच गिरिजा किरी आज संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत राहू शकल्यात. तर आपण ही सामाजिकता विसरून कसं चालेल? ही जातीयता विसरून कसं चालेल? म्हणजे हा सगळा इतिहास विसरायचा आणि केवळ आज आपली जे काहीतरी एक संमेलन होत आहे आणि मग त्यात हौशे गौशे नवशे आणि ते सगळ्यांचं एक हे होत आहे. मी एका संमेलनात बघितलं होतं की शाळेतली मुलांना असं आणि मुलं मांडवावर आपल्या जो दिसेल त्याच्या मागे कोण स्टेजवर उभा होता त्याच्या मागे ते हे घ्यायला फिरत होते. तर अत्यंत अशा पद्धतीचे वेगवेगळे म्हणजे जे स्वागताध्यक्ष हल्ली जे लागतात ते याच्यासाठी लागतात की तो जो खर्च, ती जी गर्दी जमवणे असतं आणि ते जे काही सगळं असतं. आणि दुसरं एक असं असतं की जी गर्दी जमली जाते, लाखांची गर्दी म्हणतात, तर मुळामध्ये असं असतं की अनेक वर्षांनी अनेक ह्याच्यानंतर अंतराने कुठल्या तरी गावामध्ये जेव्हा संमेलन होतं तेव्हा त्यानिमित्ताने त्या गावात एक काहीतरी मोठा कार्यक्रम असतो. त्या उत्सुकतेपायी, त्या एक नवलाईपायी पण अनेक तिकडे लोक येतात. म्हणजे ती सगळीच काही साहित्याच्या विराने प्रेरित आणि ह्याच्याने आलेली असतात असंही नाही. वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने असतात. साहित्य संमेलन नाटकं ठेवतात, साहित्य संमेलनात अमिताभ बच्चन सारखे माणसं लागतात. ह्या सगळ्या क्लुप्त्या कशाला लागतात? मग जर 1,00,000 लोक तुमच्याकडे येतात तर मग तुम्हाला सचिन तेंडुलकर पण कशाला हवा असतो? ह्या सगळ्या क्लुप्त्या लागतात कशाला? तुमचं केवळ साहित्यावर प्रेम करणारे लोक येतात का तिथे? किंवा मग राजकीय लोक का लागतात? त्यांचे संजय कार्यकर्ते पवार, का तुम्ही ठोस लागतात? मुद्दे मांडलेत आणि आपल्या सोबत दाकरू सोमण आहेत. नमस्कार. हे सगळं ऐकल्यावर तुम्हाला जर दडपण आलंय. तुम्ही संमेलनाचे संयोजक आहात ठाण्यातल्या, हो, बरोबर. पण त्यांनी जे विचारलंय, म्हणजे माझा पहिला प्रश्न आहे की 2 कोटी रुपये खर्च करून करण्या इतकं हे संमेलन महत्वाचं आहे का? नंबर 2, संजय पवार जे म्हणतात की स्वागताध्यक्ष जे असतात की ते राजकारणी असतात. म्हणजे फक्त ठाण्याला दोष देण्याचं कारण नाही. ठाण्याला मला असं वाटतं महापौर अशोक वैती जे आहेत ते स्वागताध्यक्ष आहेत. मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही लेखक आहात, पण खरं सांगा, हे जे अशोक वैती जे आहेत हे स्वागताध्यक्ष साहित्य संमेलनाचे असणार, साहित्याच्या व्यासपीठावर असणार. या माणसाने 4 पुस्तकं वाचली आहेत का? खरंच साहित्यावर प्रेम केलंय का? मला तुम्हाला विचारायचं आहे. मग अशा माणसांना साहित्याच्या व्यासपीठावर का चढू द्यायचं? अगदी पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो. स्वागताध्यक्ष हे आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणारे अध्यक्ष असं म्हटलं जातं, स्वागताध्यक्ष. आता महापौर हे ठाणे शहराचे पहिले नागरिक आहेत म्हणून स्वागताध्यक्षपद त्यांना मिळणे स्वाभाविक आहे. पण असा काही नियम नाहीये. असा नियम नाही, पण आम्ही मंडळींनी असं ठरवलं संयोजन समितीने की महापौर हे प्रथम नागरिक आहेत
आणि त्यांना हा मान द्यायला पाहिजे की सर्व लेखकांचं साहित्यप्रेमींचं स्वागत त्यांनी करावं आणि ह्याच्यामध्ये काही गैर असे मला वाटत नाही. ते राजकारणी म्हणून नव्हे, ठाणे शहराचे प्रथम नागरिक म्हणून त्यांना हा मान दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये काही गैर नाही. या निमित्ताने 4 पुस्तकांचा त्यांना तरी स्पर्श होईल. नाही असं नाही. हे बघा, एक सांगतो मी, ह्याच्यामध्ये साहित्यप्रेमी म्हणतो आपण, साहित्यिक प्रेमी आणि साहित्यिकांचे प्रेमी असे पहिले नागरिक ठाणे शहराचे म्हणून हा मान दिलेला आहे. दुसरी गोष्ट, दर्जा घसरलाय का? कसला दर्जा घसरलाय? की विषयांचा दर्जा घसरलाय की व्यवस्थापनाचा दर्जा तिथल्या साहित्य संमेलनाचा ते म्हणतात घसरलाय? परिसंवाद जे होतात हो. ते अगदी ठोकळेबाज असतात. हा, आता मला एक सांगायचंय, ठाणे शहरातून आता जे संमेलन होत आहे 25, 26, 27 डिसेंबरला, आम्हाला ही चांगली चर्चा ऐकायला मिळते. ही चर्चा की ज्याच्यातून आम्हाला मार्गदर्शन मिळत आहे. आम्ही एक वेगळा इतिहास घडवू, एक वेगळा विचार महाराष्ट्राला देऊ की ह्या संमेलनाच्या द्वारे की असंही संमेलन होऊ शकतं, जिथे आत्ताच जे विषय निघाले तसे निघणार नाहीत आणि जे सर्वसमावेशक असेल. कारण ठाणे हे ठाणे शहराचंच नाही, ठाणे जिल्ह्याचं असं यजमानपद मिळालेलं आहे. त्यामुळे आदिवासी संस्कृती इथे त्याचं दर्शन घडावं, त्यांना सुद्धा आनंद मिळावा, सर्वसमावेशक असं हे साहित्य संमेलन व्हावं आणि तो उद्देश आमचा आहे. आणि एक आदर्श संमेलन घडवून द्यावं की आत्तापर्यंत झालेलं नाही, आत्तापर्यंत ज्या वाईट गोष्टी झाल्या त्या सगळ्या बाजूला करून चांगल्या गोष्टी घ्यायच्या. आणि एक महत्त्वाची गोष्ट, आता लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. पूर्वी एवढ्या अपेक्षा नव्हत्या साहित्य संमेलनातून, आता त्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि त्या वाढत्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम ठाण्यात हे साहित्य संमेलन करील असं मला वाटतं. ठाण्यात काही वेगळं घडेल असं दाखरूक सोमण सांगतायत. असं वेगळं घडणं शक्य आहे का? आणि जे टीका करतायत त्यांना संमेलनात नेमके कोणते बदल हवे आहेत? संमेलनाचा कसा काय ढाचा जो आहे, त्याची रूपरेखा जी आहे ती आमूलाग्र बदलण्यासाठी काही करता येईल का, याची चर्चा मी पुढच्या 2 भागात करणार आहे. आता आपला प्रश्न बघूया. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा दर्जा घसरलाय का? बघा पडद्यावर. होय म्हणतायत 83% लोक. आपण चर्चा करतोय अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबत. विजय चोरमारे, मला तुम्हाला विचारायचं आहे, साहित्य संमेलनाचा दर्जा घसरलाय अशी टीका आपण सर्वजण करतो, पण दर्जा सुधारण्यासाठी तुम्ही काय सूचना कराल? त्याच्या आधी मला मगाशी गिरिजाताई कीर जे एका गोष्टीचं बोलल्या त्या गोष्टीबद्दल मला आधी साधारण काही माहिती द्यावीशी वाटते. जो त्यांनी जातीयवादाचा मुद्दा उपस्थित केला, मला तो मुद्दा उपस्थित करायचा नव्हता, परंतु त्यांनी त्याचा उल्लेख केल्यामुळं मला त्याचा जाणीवपूर्वक म्हणजे आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. आतापर्यंत गेल्या वर्षीपर्यंत 83 अखिल भारतीय संमेलनं झालेली आहेत आणि 83 अखिल भारतीय संमेलनामध्ये फक्त 9 संमेलनांचे अध्यक्ष ब्राह्मणेतर आहेत. फक्त 9 संमेलनांचे ब्राह्मणेतर अध्यक्ष आहेत. नावच सांगायची तर मी त्यांची नावं सांगतो तुम्हाला. सयाजीराव गायकवाड, वि. द. घाटे, राग जाधव, शंकरराव खरात, केशव मेसराम, नारायण सुर्वे, शंकर पाटील, मद हातकणंगलेकर आणि शांताबाई शेळके. ही माझ्या माहितीनुसार एवढी 9 नावं ब्राह्मणेतर संमेलनाचे आहेत, जे तुम्ही सर्वसमावेशक संमेलन म्हणता, जे सगळ्या घटकांचं संमेलन म्हणता, जी आता 83 संमेलन झालेत आणि बाकी सगळे अध्यक्ष ब्राह्मण झालेले आहेत. जे हा सगळा व्यवहार संमेलनाचा करतात, आतापर्यंत सगळा व्यवहार महामंडळाचे लोक ज्यांनी हातात ठेवलाय ते सगळे लोक बहुतेक ब्राह्मणी वृत्तीचे आणि ब्राह्मणी मनोवृत्तीचे असतात. ठाले पाटील जरी अध्यक्ष असले तरी त्यांचा व्यवहार पुन्हा वृत्तीशी, पुन्हा ह्या कुठल्या हिच्याशी, ही वृत्तीशी मी बोलते, जातीच्या संदर्भात किंवा जातीयवादाच्या संदर्भात बोलत नाही. तर हा सगळा ब्राह्मणी व्यवहार चाललेला असतो. तर त्यामुळे हा जातीवादाचा मुद्दा तुम्हाला असा दुर्लक्षित करून किंवा जातीवाद नाही असं म्हणून चालत नाही. तिथं येणारी लोक मात्र आपल्याला काहीतरी चांगलं ऐकायला मिळेल, नीट काहीतरी आपल्याला व्यवस्थित काहीतरी ऐकायला मिळेल म्हणून आले असतात. परंतु त्याची पूर्तता किंवा त्यांच्यासाठी पोषक आवश्यक असं काही गोष्टी फारशा तिथं घडत नाहीत. मुळात तुम्ही आता जो मूळ प्रश्न मला विचारला की या संदर्भात काय सुधारणा करायला पाहिजेत, महामंडळाला आतापर्यंत असं का वाटलं नाही की मराठीतले इतके मोठे लेखक आहेत जे आतापर्यंत कधी या संमेलनाच्या मांडवाकडे फिरकलेले नाहीत? तुम्हाला का वाटलं नाही महामंडळाला की हे मराठीतले अत्यंत महत्त्वाचे लेखक आहेत आणि यांची आणि आपण इथं जे संमेलनात लाखो लोक येतात त्यांची भेट घालून द्यायला पाहिजे, आपण त्यांच्यापर्यंत जायला पाहिजे. यशवंत मनोहरांच्या पासून नेमाडेंच्या पर्यंत की म्हणजे कितीतरी अशी नावं घेता येतील,
नावं घ्यायची जी आतापर्यंत या संमेलनाच्या मांडवाकडे ढुंकून सुद्धा फिरकले नाहीत. त्याचं कारण या संमेलन घडवणाऱ्या लोकांचा व्यवहार, जातीयवादी व्यवहार, संकुचित व्यवहार. तेव्हा या लोकांना तुम्ही, या महत्वाच्या लेखकांना मराठीतल्या, जर तुम्ही म्हणता ना तुमचं संमेलन सर्वसमावेशक आहेत, का नाही तुम्ही या सगळ्या लोकांना एकत्र घेत? विद्रोही चळवळीच्या लोकांशी ज्यांनी स्वतंत्र चूल मांडली त्यांच्याशी तुम्ही चर्चेची कधीतरी तुम्ही चर्चेची तयारी का नाही ठेवत? तुम्ही एकत्र बसून या संदर्भात आपण सगळ्यांनी एकत्र आहे या संदर्भात. तर मुळात महामंडळाच्या या व्यवहारात सुधारणा व्हायला पाहिजे. तिथं कार्यक्रमाचं नियोजन करताना विजय चोरमारे, इथे मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही पुन्हा महामंडळाच्या व्यवहारात सुधारणा व्हायला पाहिजे असं म्हणताय. माझं म्हणणं आहे हे जे महामंडळ आहे तेच कचऱ्याच्या पेटीत टाकायला पाहिजे, यावर काय ते सांगा. महामंडळ कचऱ्याच्या पेटीत टाकायला पाहिजे नाही विजय चोरमारे, याची घटना अगदी कालबाह्य झालेली आहे. 273 लोक मतदान करतात आजच्या काळामध्ये, ते बदललं जात नाहीत, वोटर्स वाढत नाहीत. अशा वेळेला तेच महामंडळ जगवण्यात काय मुद्दा आहे हे मला सांगा. नाही, मुळात महामंडळाचा व्यवहार संकुचित आहे. 791 मतदार आहेत, म्हणजे मी त्यात किरकोळ दुरुस्ती करतो. गेल्या काही वर्षापूर्वी त्यांनी या 10 कोटीच्या महाराष्ट्रामध्ये 791 मतदार आहेत. 10 कोटींच्या महाराष्ट्रात 791 मतदार आहेत. ते त्यांनी पुन्हा मतदार वाढवताना हे जे घटक संस्था आणि संलग्न संस्था आहेत त्यांचा कोटा वाढवून दिला. आपल्या परिवारातलेच मतदार वाढवले. ज्याला एक व्यापकपणा आणायला पाहिजे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणता आणि त्याचा अध्यक्ष निवडताना त्याची सगळी निवडीची सूत्र आपल्या 4 कारभारी मंडळींच्या हातात राहतील अशा पद्धतीने सगळा व्यवहार केला जातो. ही जे मतदार ठरवताना अगदी बरोबर आहे. हे सगळं लोकशाही विरोधी आहे. माझं म्हणणं हे सगळं लोकशाही विरोधी आहे असं म्हणूनच याला विरोध का करू नये. सोमन, तुम्ही उत्तर द्या. माझा तुम्हाला पहिला प्रश्न आहे की इथे जे आता महामंडळाचं ऑफिस चालवलं जातं, मुंबई मराठी साहित्य संघ, या साहित्य संघामध्ये आजच्या साहित्यिक प्रवाहाशी संबंध असलेले किती लोक आहेत जे महामंडळाचे पदाधिकारी म्हणून इथे वावरतात? त्यांचा साहित्य व्यवहाराशी असा काय संबंध आहे? साहित्य संघ जे आहे तिथे बसतात अनेक वर्षानुवर्षे, त्यांचा तरुण पिढीशी संबंध नाही, त्यांच्या कशाशी संबंध नाही. अशा लोकांना आम्ही आमचे प्रतिनिधी का मानायचं? हा लोकशाहीमध्ये महत्वाचा प्रश्न आहे. बदल होऊ शकतो, कुठल्याही गोष्टीत बदल होऊ शकतो आणि तसा तो कुठलाही बदल करताना सर्व गोष्टींचा विचार करून करता येतो. आता आमची भूमिका ही संयोजनाची आहे. आम्हाला काही महामंडळाचं घटना बदलण्याचा अधिकार नाही, महामंडळावरती असणारी माणसं बदलण्याचा अधिकार नाही. आमचा एकच अधिकार आहे, तो म्हणजे जो निवडून अध्यक्ष येईल त्याचं उत्तम प्रकारे स्वागत करायचं आणि सर्व म्हणजे जे उमेदवार निवडून आलेले नाहीत ते कमी महत्वाचे साहित्यिक नसतातच. ही निवड प्रक्रिया आहे फक्त, ही काही स्पर्धा नव्हे. त्यामुळे कोणाला तरी एका उमेदवाराला अध्यक्ष म्हणून निवडून घ्यायचं आहे एवढंच नव्हे तर जे ज्येष्ठ साहित्यिक आहेत आपल्याकडे मराठीमधले त्यांचा सुद्धा आम्हाला सत्कार करता येईल, त्यांना सुद्धा समावेश त्याच्यामध्ये करता येईल. कुठलीही गोष्ट लक्षात ठेवा की बदल करायची असेल तर बदल होऊ शकतो त्याप्रमाणे, पण आपल्या घटना बदल, माणसं व्यक्ती बदल हे करून ही करावं लागेल. आज 84वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ठाण्यामध्ये होत आहे आणि आमच्या पुढे एकच उद्दिष्ट आहे, वादविवाद टाळून एक उत्कृष्ट प्रकारे चांगलं संमेलन द्यायचं की जे पुढे महाराष्ट्राला विचार देईल आणि ते सर्व समावेशक असायचं. सर्व घटकांचा त्याच्यामध्ये हे व्हायला पाहिजे, एकत्रीकरण व्हायला पाहिजे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ते सर्वांना समाधान देणारं. अगदी बरोबर आहे, तुमचा हेतू चांगला आहे. पण मी गिरिजाताईंकडे जातो. गिरिजाताई, माझा जो मूळ प्रश्न आहे की दरवर्षी आम्ही हे महामंडळ सहन करतो. आता म्हणाले 792 का किती मतदार आहेत 10 कोटीच्या महाराष्ट्रामध्ये, 800हून कमी लोक ही सगळी निवड करतायत. का म्हणून आम्ही स्वीकारायचं या महामंडळाला? का म्हणून म्हणायचं हे साहित्य संमेलन प्रातिनिधिक आहे ज्याच्या अध्यक्षा तुम्ही होऊ पाहतात? एक सहज म्हणून सांगते, केशव मेश्राम, त्यांना मी मेश्राम भाऊजी म्हणायची, तर जेव्हा अध्यक्ष म्हणून उभे राहिले त्यांची सूचक मी होते. म्हणजे माझ्या मनात जातीयवाद वगैरे हा प्रकारच नाहीये. जो पिळला जातो तो मी दलित असं समजते, जो तुडवला जातो तो दलित. अमक्या जातीचा म्हणून दलित हे मान्य मी करत नाहीये. हे एक माझी बाजू म्हणून मी मांडली. दुसरी गोष्ट की महामंडळाने करायची कामं ही कुठली कामं आहेत, त्यांनी कोणाला निवडायचं हा भाग आमच्या कक्षेत येत नाही. एखादा मनुष्य कोण जो अध्यक्ष होणार आहे
तो या बाबतीत काही करू शकत नाही. तेव्हा कुणाला परिसंवादाला निवडायचं, कुणाला व्याख्यानाला बोलवायचं, कुणाला काव्यवाचनाला बोलवायचं, ते चांगल्या कवींना बोलवायचं का रटाळ कवींना बोलवायचं, हे संमेलनाचा अध्यक्ष ठरवत नसतो. त्यामुळं अध्यक्ष या बाबतीत तटस्थ असतो. मग त्याला कळतं की अमक्या अमक्यानं निवडलंय, अमक्या अमक्यानं निवडलंय. तिथे मात्र मी निश्चित म्हणेन की अमुक एक कवी किंवा अमुक एक समीक्षक किंवा अमुक एक म्हणजे चर्चासत्रात येणारा किंवा विचारवंत हे निवडताना मात्र चाळणी लावणं आवश्यक आहे. त्यातून जे गळून जातील त्यांना सोडलं पाहिजे. आणखीन जे वरती तगून राहतील, चांगले असतील, त्या निकषाला उतरतील, त्यांचीच निवड केली पाहिजे. आता पुन्हा हा प्रश्न आहे की हे 791 लोक कशा करता, सगळ्यांनाच का नाही घ्यायचं? कोट्यवधी लोक तुम्ही समजता की साहित्यात समज असलेले आहेत? किती लोकांना साहित्य कळतं हो? ते जर कळत असतं तर आज आपण जे मराठी बाहेर वाचतो, ऐकतो, बोलतो ते इतकं अशुद्ध स्वरूपात आपल्यापर्यंत आलं नसतं. त्यामुळं त्यातल्या त्यात त्यांना निवड करावी लागते की वैचारिक क्षेत्रात जे लोक आहेत, जे विचारवंत लोक आहेत, अशा लोकांची निवड करायची. यावरती टीका करणं हे सोपं आहे. आता उद्या जर मी ठरवलं की तळागाळातले लोक घ्यायचं पण झोपडपट्टीतले लोक सगळे जर संमेलनाच्या निवडी करता म्हणून घेतले तर मराठी साहित्याचं काय होईल याचं उत्तर आपणच द्यावं. गिरिजाताई, झोपडपट्टीतले लोक जर घेतले तर मराठी साहित्याचं काय होईल अशी भीती वाटते तुम्हाला? मी उत्तर देणार नाही, माझी ती भूमिका नाही उत्तर देण्याची. पण संजय पवार यावर निश्चितपणे बोलतील. संजय पवार. नाही, या गिरिजाताईंच्या उत्तरातनंच आपल्याला अनेक गोष्टींचा उलगडा होऊ शकतो की झोपडपट्टीतल्या लोकांना आपण हे दिलं तर आज मराठीतल्या अनेक साहित्यिक झोपडपट्ट्यांना राहतात, हे कदाचित त्यांना माहिती नसेल. आणि माझ्या मते साहित्य सहवास नावाची पण एक मोठी झोपडपट्टी मुंबईत आहे, त्यांनी विसरू नये. आणि मला एक आधी मुद्दा असा वाटतो की हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे म्हणतात त्याला अखिल भारतीय का म्हणावं? कारण आता पुण्यातले गणपती मंडळ पण अखिल भारतीय असतात. आणि मराठी भाषेचं म्हणजे एक कुठेतरी इंदूरला एक काहीतरी शाखा आहे आणि बेळगावला शाखा आहे म्हणून अखिल भारतीय म्हणायचं आणि ते अखिल भारतीय आम्ही मराठी साहित्य संमेलन अशा पद्धतीने करायचं. इथे मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ठाकरे कुटुंबाच्या चौथी पिढी आता ते मुंबईत आणि महाराष्ट्रात मराठीवर अन्याय होतोय म्हणून बोंबलते. दुसऱ्या बाजूला मुंबईतनं मराठी शाळा बंद होत आहेत, दुसऱ्या बाजूला मराठीचे वर्ग कमी होत आहेत. याची कुठलीही जाणीव, याचं कुठलंही स्पंदन त्या मराठी साहित्य संमेलनामध्ये नाही. गिरिजाताईंसारख्या लोक पण आज जर असं म्हणत असतील की झोपडपट्टीतल्या लोकांना मतदानाचा अधिकार द्यायचा काय, मला गिरिजाताईंना सांगायचं आहे की जे 996 लोक वगैरे जे आहेत त्यातले सगळेच साहित्यिक वगैरे कोणी नाही आहेत. मराठी साहित्य परिषदेत जे कोणी 500 रुपये भरून सभासद होऊ शकतं 2 अनुमोदन देऊन, ते जे सभासद आहेत त्यातले माझ्या एका मित्राची आई पण सभासद आहे. ती काही फार मोठी साहित्यिक वगैरे नाही, ती एक साहित्याची नुसती वाचक आहे. तिला गिरिजाताई ज्या म्हणतात त्या पद्धतीची ती विचारवंत नाही. दुसरी म्हणजे निवड प्रक्रिया गेले काही वर्ष अशी पद्धतीने चाललेली आहे की ज्या गावात संमेलन त्या गावात कोणी साहित्यिक जन्माला होता का किंवा जन्माला आलेला आहे का तर त्याला शोधा. आत्ता ठाण्यामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती झाली होती की कोणी मोठा साहित्यिक येत नाही, मग सन्ना नवरेंना विचारा, ह्यांना विचारा, त्यांना विचारा. म्हणजे आता तर मला असं म्हणणं आहे की या जे कोण महामंडळ आहे त्यांनी तालुका आणि जिल्हा वाईज कोण कोण मंडळी कुठे जन्मली याची एक लिस्ट काढावी, त्याची एक लॉटरी काढावी आणि पुढच्या 50 वर्षाचे साहित्यिक नेमून टाकावेत अध्यक्ष म्हणून. उद्या परळला जर साहित्य संमेलन झालं तर तिथे वाडी हॉस्पिटलमध्ये माझा जन्म झाला म्हणून मीही दावेदार होऊ शकतो. इतका सगळा पोरखेळा सगळा चाललेला आहे. कसली विद्वत्ता आणि कसलं काय हे असं काहीही नाही आहे. म्हणजे हे पुन्हा एक मुठभर लोक चालवतात. ठाले पाटील म्हणतील तो अध्यक्ष, ठाले पाटील म्हणतील तिकडे संमेलन, ठाले पाटील म्हणतील तर अखिल भारतीय नाही तर वैश्विक संमेलन. यांचं नुसतं ज्ञानेश्वरापुरतं विश्व उपस्थित आहे. आणि ज्या ज्ञानेश्वरांना या लोकांनी बहिष्कृत केलं त्याच्या पसायदानाने हे सगळी सुरुवात आणि शेवट करत असतात. पण मला आत्तापर्यंत एकाही साहित्य संमेलनामध्ये त्या कुलकर्णी कुटुंबाला आम्ही बहिष्कृत केलं होतं त्याच्याबद्दल आम्ही सगळे साहित्यिक त्यांची माफी मागतो असं कधी म्हटलेलं आठवत नाही आहे. म्हणजे एका बहिष्कृत माणसाने ज्ञानेश्वरी लिहिलेली हे ह्यांनी विसरता कामा नये. आणि अशा पद्धतीचे जे लोक आहेत ज्यांचा सगळा सामाजिक सांस्कृतिक व्यवहार आहे त्यांच्याकडनं कुठल्या पद्धतीची अपेक्षा आपण करावी? त्यांनी जर झोपडपट्टीतल्या लोकांना मतदानाचा अधिकार दिला नाही किंवा साहित्यिक निवडीचा अधिकार दिला नाही तर त्यात काय आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. अगदी. पण यातून मार्ग कसा काढायचा याची चर्चा मी पुढच्या सेगमेंटमध्ये करणार आहे. आता ब्रेक घेतो. ब्रेक पूर्वी प्रश्न पहा, साहित्य संमेलनाचा दर्जा घसरतोय का? बघा पडद्यावर 82% लोक अजूनही म्हणतायत होय साहित्य संमेलनाचा दर्जा घसरतोय.
साहित्य संमेलनाविषयी आपण चर्चा करतोय. माझा शेवटचा प्रश्न आहे विजय चोरमारे, या सगळ्यातून काही मार्ग काढता येईल का हा वाद असाच चालू राहील? मार्ग काढायचा म्हणजे नेमका कशा पद्धतीचा आणि कोणता मार्ग, कोणत्या विषयाचा मार्ग काढायचा? संमेलनाचा सर्वसमावेशक होण्यासाठी जी महामंडळ करतं, महामंडळ नावाची जी सगळी नियंत्रण संस्था आहे त्यांनी सर्वसमावेशक करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. कार्यक्रमाचं नियोजन करताना जे स्थानिक संयोजक आहेत, महामंडळ आहे, या सगळ्यांनी मिळून कार्यक्रमाचं नियोजन करताना सगळे रद्दी विषय बाजूला काढले पाहिजेत. आजच्या काळातले माणसांच्या जगण्यापुढचे प्रश्न काय आहेत, आजच्या काळात लेखकांच्या पुढचे प्रश्न काय आहेत, या विषयांची चर्चा प्राधान्याने व्हायला पाहिजे. आजच्या वर्तमान परिस्थितीला भेटायला पाहिजे. हे काही न होता संत साहित्य, राजकारण आणि इतर सगळं छोट्या छोट्या गोष्टी अशा ज्या आपल्या लोकांना समाविष्ट करून घेता येतील असे विषय सगळे घेऊन त्यातून काही साध्य होणार नाही. तेव्हा मार्ग काढायचा झाला तर मुळात महामंडळावरचे सगळे जे कालबाह्य झालेले लोक आहेत, ती सगळे कालबाह्य झालेले लोक त्यांना तिथून बाजूला करायला पाहिजे. तिथं नव्या लोकांच्याकडे महामंडळाची सूत्रे यायला पाहिजेत. मी महामंडळ अशासाठी म्हणतो की जर नियंत्रण करणारी संस्था महामंडळ आहे तर तिथल्या लोकांना बाजूला केल्याशिवाय, तिथली सगळी बुरसटलेल्या विचाराची जुनी माणसं बाजूला करून तिथं नवी पिढी आल्याशिवाय यात सुधारणा होण्याची मला सुतराम शक्यता वाटत नाही. अगदी यात सुधारणा होणार नाही. सगळी जुनी पिढी गेल्याशिवाय महामंडळाच्या अध्यक्षांचं पण साहित्य कर्तृत्व काय हा प्रश्न सुद्धा यापूर्वी निर्माण झालाय, यापुढेही निर्माण होईल. मी जातोय गिरिजाताईंकडे. गिरिजाताई, काय म्हणणं आहे तुमचं? हे सगळे बदल व्हायला नकोत का? का अजूनही तुम्हाला वाटतंय की झोपडपट्टीतल्या लोकांमुळे साहित्य संमेलन दूषित होईल म्हणून? थोडासा हा विषय चुकीनं वळवला गेलाय. तो असा, झोपडपट्टीतले प्रतिभावंतांच्या बद्दल मी बोलत नाही. आता तुम्ही पहा, नारायण सुर्वे झोपडपट्टीतूनच आले, त्यांच्याबद्दल कोणी शंका घेईल का? सुर्वे हा मोठाच कवी आहे, नामवंत कवी आहे, त्याच्या प्रतिभेबद्दल गिरिजाताई, मग आधीचं तुमचं विधान चुकीचं होतं का? आधी जे तुम्ही म्हणालात गिरिजाताई, आधी जे म्हणालात, जे रेकॉर्डिंग आहे, आता मी बोललेच नाही असं म्हणायला वाव नाही, तिथे तुम्ही म्हणालात झोपडपट्टीतले लोक तुम्हाला आणायचे आहेत का व्यासपीठावर, याचा अर्थ ते तुमचं विधान चुकीचं होतं आणि आता ही चूक तुम्हाला कळली आहे म्हणून तुम्ही विधान बदलताय का? नाही, मी विधान अजिबात बदलत नाहीये. झोपडपट्टीतले म्हणजे न शिकलेले किंवा प्रतिभेचा स्पर्श नसलेले. गिरिजाताई, न शिकलेल्या माणसाला प्रतिभेचा स्पर्श नसतो असं तुम्हाला कोणी सांगितलं? गिरिजाताई, शिक्षण म्हणजेच प्रतिभा असं कुठेही गणित नाहीये. अनेक कलावंत अशिक्षित असतात पण त्यांना अतिशय अफाट अशी प्रतिभा लाभलेली असते. कसं काय तुम्ही हे म्हणू शकता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून? मी हे म्हणते की बहुसंख्य लोक जे आहेत त्या लोकांना प्रतिभेचा स्पर्श असतो का, तुम्ही मला सांगा. नाही, मला तुम्हाला विचारायचं आहे, म्हणजे माणूस गरीब झाला, झोपडपट्टीत राहिला म्हणून त्याला प्रतिभेचा स्पर्श नसेल का? अनेक जागतिक दर्जाचे लेखक असे आहेत जे अत्यंत फाटक्या परिस्थितीतून पुढे आलेले आहेत, मजुरी करून पुढे आलेले आहेत आणि त्यांनी साहित्यामध्ये अनेक मोठं अशी कामगिरी केलेली आहे. त्यांची पुस्तकं जर बघितलीत तरी सुद्धा तुम्ही हे लक्षात येऊ शकतं की त्यांच्या अनुभवाच्या आधारे ती पुस्तकं आली आहे. अशा परिस्थितीत तुम्ही म्हणता की झोपडपट्टीतला माणूस अशिक्षित आहे, त्याला प्रतिभेचा स्पर्श नाही आणि तो संमेलनात नको. झोपडपट्टीतली माणसं अशिक्षित आहेत असं मी म्हटलं नाही. झोपडपट्टीतून जे वर आले तर नारायण सुर्वेंचं उदाहरण दिलं, केशव मेश्रामचं उदाहरण दिलं. मला हे मान्यच आहे, ज्यांना प्रतिभेचा स्पर्श आहे त्यांच्याबद्दल मला बोलायचं नाही. सर्वसाधारण जी माणसं आहेत झोपडपट्टीत राहणारी, की ज्यांना शिक्षणाचा स्पर्श नाही, प्रतिभेचा स्पर्श नाही आहे, अशा लोकांच्या बद्दल मी म्हणते. हे तुम्ही लक्षात घ्या, विषय बदलू नका तुम्ही. मी विषय बदलत नाहीये. तुम्ही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारात मला सांगा, शिक्षणाचा स्पर्श नाही, बहिणाबाईंना कोणत्या शिक्षणाचा स्पर्श होता तरी सुद्धा इतकं अमर काव्य त्यांनी लिहिलं, याचं उत्तर द्या. नाही, मी असं म्हणते, बहिणाबाईंसारखी बाई जर घेतली तर मी तिला म्हणत नाही की शिक्षणाचा स्पर्श पाहिजे, प्रतिभेचा स्पर्श आहे. सर्वसाधारण जो मनुष्य शिकलेला नाही, अडाणी आहे, गरिबीत राहतो आहे, ज्याला साहित्यापेक्षा आजच्या जेवणाचा प्रश्न आहे, अशा माणसाला तुम्ही मतदार म्हणून घेणार का? हा माझा स्पष्ट असा सवाल आहे. संजय पवार, तुम्हाला सवाल आहे, उत्तर द्या.
नाही, मला मुळातच ती म्हणजे आजच्या या संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारांचे विचार ऐकल्यावरच आपल्याला कळू शकतं की हे कुठल्या वर्गाचं आणि कुठल्या विचारांच्या प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकांचं संमेलन आहे. आणि त्यामुळे ते हे एक आरसाच आहे हा. आणि सोमण सरांनीही याचा विचार करावा की हे अध्यक्षपदाचे उमेदवार ज्या पद्धतीने बोलत आहेत तर ते कितपत योग्य आहे. कारण झोपडपट्टीमध्ये राहणारा अशिक्षितच असतो आणि फ्लॅटमध्ये राहणारा खूप शिक्षित आणि त्याला प्रतिभेचा स्पर्श झालेला असतो, असं काहीतरी एक त्यांचं गृहीतक दिसतंय. त्यांना अजूनही मुंबईची झोपडपट्टी किंवा मुंबईत जे ज्यांना परिस्थितीमुळे त्याचं तिथे राहावं लागतं आणि म्हणजे झोपडपट्टीत राहतोय आणि म्हणजे तो अडाणी किंवा त्याला प्रतिभेचा स्पर्श झाला तरच त्याला मतदानाचा अधिकार, म्हणजे हे भारतीय लोकशाहीतच एक विडंबन आहे. कारण भारतीय लोकशाहीने एका माणसाला एका मताचा अधिकार दिलेला असताना अशा पद्धतीने शिक्षणाचा आणि प्रतिभेचा संबंध लावून साहित्य याच्यामध्ये हे करणं, उद्या हे म्हणतील की लोकसभेत आणि विधानसभेत निवडून द्यायचे जे उमेदवार आहेत त्याच्यासाठी पण एक शिक्षणाची पूर्वअट घाला. तर ही मुळातच ही सगळी जी मानसिकता आहे आणि हे जे एकदम हे सगळं ज्या पद्धतीचं या सगळा विचार आणि साहित्य व्यवहार आहे, त्यामुळेच तर मला असं वाटतंय की तुम्ही जो म्हणताय की ह्याच्यावर जो मार्ग काय आहे, तर मार्ग ऑलरेडी लोकांनी काढलेला आहे. वेगवेगळी संमेलनं होत आहेत, विभागीय संमेलनं होत आहेत, आदिवासी संमेलन होत आहे, विद्रोहीचं संमेलन तर प्रतिकात्मक दिशा त्याच्या विरोधात उभं राहून आज स्वतंत्रपणे 10 वर्ष त्याची झालेली आहेत. म्हणजे मला असं वाटतं की आम्ही तर विद्रोही म्हणजे एक प्रतिकात्मक पद्धतीने वेगळ्या पद्धतीने उभे राहिलेलो आहोत, पण मराठी साहित्यामध्ये आता मुंबई मराठी साहित्य संघ जो आहे तेही एक मुंबई साहित्य संमेलन भरवतं. त्याच्यानंतर औदुंबर साहित्य संमेलन म्हणून भरतं की जिथे अत्यंत सकस अशा चर्चा होतात आणि सकस असं काम होतं. तर मला वाटतं की लोकांना हे कळलेलं आहे की ही सर्वसमक्षता नाही, इथे केवळ उत्सव होतो. पुण्याला एक गेल्यानंतर गणपती दगडूशेठचा आहे, गणपती बघावा असं एक जसं लोकांचं असतं, तसं एक वर्षभरात कुठेतरी हा एक उत्सव भरतो, तिथे काही जाऊन येणं काही लोकांना कर्तव्य वाटतं, ती जातात. अनेक जे साहित्यिक वयाने वाढलेले आहेत त्यांना आपली 61 किंवा सहस्त्रचंद्र दर्शन करून घ्यायचं असतं, ते अध्यक्षपदाच्या उमेदवारीत उभे राहतात आणि त्यांचं होऊन जातं. परंतु ज्यांना खरंच साहित्याबद्दल आस्था आहे, ज्यांना साहित्याविषयी गंभीर चर्चा करायची आहे, ते सावंतवाडीसारख्या छोट्या ठिकाणी, औदुंबर संमेलन जिथं होतं तशा ठिकाणी, आणखीन विविध ठिकाणी आपापली संमेलनं करतात, साहित्यविषयक चर्चा करतात, त्याच्यावर गांभीर्याने विचार करतात, पुस्तकांविषयी बोलतात आणि ज्याला खऱ्या अर्थाने साहित्यविषयक चर्चा करतात. आणि गिरिजाताई जे म्हणतात प्रतिभेचे पंख वगैरे असे जे मोर असतात ते वेगवेगळ्या ठिकाणी नाचत असतात आणि त्या मोरांचा आणि त्याच्यावर बसणाऱ्या सरस्वतीचा ज्यांचा काही संबंध नाही, असे जे खरे सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, राजर्षी शाहू आणि आंबेडकरांचे जे वारसदार आहेत आणि जे खरं शिक्षणाला आणि साहित्याला आणि जगणं आणि लिहिणं याच्याशी जे संबंध लावतात, त्यांची साहित्य संमेलनं, त्यांचे साहित्य विचार हे वेगळे राहतील आणि हे फूट वाढत जाईल आणि एक दिवस हा निव्वळ मखर उरेल. हे या संबंधित मखर उरेल. संजय पवार आणि आपल्या खास शैलीमध्ये हे सगळं मांडलेलं आहे. सोमण सर, शेवटी मला तुम्हाला विचारायचं आहे, वाद नको नको म्हणता वाद सुरू झाला. गिरिजाताईंनी जे विधान केलं हे विधान संयोजक म्हणून तुम्हाला पटतं का? नाही, मला पटत नाही. मी सुद्धा अगदी गरिबीतून वरती आलेलो आहे. झोपडपट्टीमध्ये साहित्य हे महत्वाचं आहे. मला वाटतं आपली चर्चा वादविवाद व्हायला पाहिजे तो साहित्यावर व्हायला पाहिजे, साहित्यिक विचारांवर व्हायला पाहिजे. असा वादविवाद होणं चांगलं, जो पॉझिटिव्ह सकारात्मक असेल असा व्हायला पाहिजे. मला वाटतं आमची जबाबदारी वाढलेली आहे. आता जी चर्चा मला वाटतं ठाण्यामध्ये सर्व लोक जे आहेत ते वेगळी दिशा, वेगळा विचार, एक आदर्श विचार महाराष्ट्राला, देशाला देऊ इच्छितात. आणि म्हणूनच मला वाटतं 84वे साहित्य संमेलन हे जास्त वेगळ्या पद्धतीचं होईल, जे तुम्हाला अपेक्षित आहे आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्याचं संमेलन होईल. अशी जबाबदारी मला वाटतं आमच्यावरती आलेली आहे आणि ती आम्ही पूर्ण करू. एक गोष्ट लक्षात ठेवा, खर्च अनाठाही होणार नाही. कमीत कमी खर्चामध्ये आम्ही हे संमेलन करणार आहोत, काटकसर करून करणार आहोत. भपका नसणारे त्याच्यामध्ये साहित्याची चर्चा होणार आहे आणि मराठी भाषा हे त्याचा प्रमुख विषय असणार आहे. आणखी युवकांना जास्तीत जास्त सामावून आम्ही घेणार आहोत, नवीन पिढीला सामावून घेणारं असं हे 84वे साहित्य संमेलन होईल की ज्याच्यामध्ये वादविवाद कमी होतील आणि जे वादविवाद होतील ते उत्कृष्ट साहित्याबद्दलचे असतील आणि तुम्ही हे कसं करू शकलात असे लोक विचारतील असं मला वाटतं. अगदी ठाण्याचं साहित्य संमेलन वेगळं होईल असं आश्वासन आपल्याला दाखरू सोमण देत आहेत. खरं तर कार्यक्रमाची वेळ संपली आहे, मी इथेच थांबणार होतो, पण मला सांगण्यात आलंय की गिरिजाताईंना काहीतरी खुलासा करायचा आहे. गिरिजाताई, अतिशय थोडक्यात काय म्हणायचंय तुम्हाला? हो,
थोडासा माझा एकूण बोलण्याचा जो काही भाग आहे तो थोडासा असा वेगळ्या पद्धतीनं पुन्हा पुन्हा मांडला जातो. एक तर आज तरुण आणि प्रौढ हा विषय चर्चेचा नाहीये आणि दुसरं म्हणजे पुन्हा पुन्हा म्हटलं जातं की झोपडपट्टीतले प्रतिभावंत साहित्यिक यांच्याविषयी मी नेहमीच आदरानं बोलले, त्यांच्या बाजूनं उभी राहिलेली आहे. मी म्हणते की जे शिकलेले नाहीत आणि ज्यांना प्रतिभेचा स्पर्श नाही असे जे बहुअंशी लोक आहेत अशा लोकांना याच्यात सहभागी करून घेतलं मतं देण्याकरता तर त्याचा काय उपयोग होणार असं मी बोललेली आहे. हे ठीक आहे. पुन्हा पुन्हा लक्षात घ्या. ठीक आहे तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. माझा वेळ संपलेला आहे. शेवटी पुन्हा एकदा प्रश्न घेतो. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा दर्जा घसरलाय का? बघा पडद्यावर लोक काय म्हणतायत. आता 90% लोक म्हणतायत होय साहित्य संमेलनाचा दर्जा घसरलाय. ठाणेकरांवर मोठी जबाबदारी आहे एक वेगळं संमेलन करण्याची. वाद होणार. महाराष्ट्र आहे मराठी आहे म्हणजे वाद होणार. आम्ही वाद रंगवणार त्यातून पुढे जाणार आणि ठाण्याचं संमेलन जे आहे तेही होणार. त्याला शुभेच्छा देतो. ते अधिक व्यापक व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि कार्यक्रम इथेच संपवतो. धन्यवाद. पहा फक्त IBN लोकमत.